नमस्कार. मी सौ रागिणी अजय कुलकर्णी, नाशिक. सार्थ श्री ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी, अध्याय 18, ओवी क्रमांक 1656. जेथ श्री तेथे श्रीमंतु म्हणोनी जेथ श्री तेथे श्रीमंतु जेथ तो पंडूचा सुतू जेथ तो पंडूचा सुतू तेथ विजय समस्तु तेथ विजय समस्तु अभ्युदयो तेथ अभ्युदयो तेथ म्हणोनी जेथ श्री तेथे श्रीमंतु म्हणोनी जेथ श्री तेथे श्रीमंतु जेथ तो पंडूचा सुतू जेथ तो पंडूचा सुतू तेथ विजय समस्तु
अभ्युदयो तेथ अभ्युदयो तेथ अभ्युदयो तेथ. या ओवीचा आपण आता भावार्थ बघूया. गीताशास्त्र ऐकून समजून घेत असतानाच अर्जुन सुखाच्या आत्मज्ञानाच्या परमसुखाच्या प्रवासामध्ये रममाण झालेला होता. त्याची मनातील कृतज्ञतेची भावना म्हणजे देवा, तो मोह आता आपले कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान घेऊन सकुटुंब गेला. म्हणजेच मोहाची निवृत्ती झाली. म्हणजेच अज्ञानकृत मोहरूप विषयच हा निवृत्त झाला. मला शोकादिराहित्यात्मक अवस्था प्राप्त झाली असून देह तादात्म्य पण नाहीसे झाले आहे. म्हणजे प्रिय अप्रिय शोक मोहादी द्वंद्वे आता यत्किंचित देखील स्पर्श करीत नाही. मला आपल्या यथार्थ स्वरूपाशी म्हणजे श्रीकृष्ण परमेश्वराच्या यथार्थ स्वरूपाशी ऐक्यतेची प्राप्ती झाल्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे. मला नित्य निरातिशय आनंदाची प्राप्ती, रम्य समाधानाचा लाभ झाला आहे. पूर्ण ब्रह्मैकत्वावस्थेची प्राप्ती झाल्यानंतर द्वैत दैन्याचा नाश झाल्यामुळे तेथे मोहाला थारा हा नाहीच आणि शोक तरी कसा होणार? अर्जुनाने दिलेले हे उत्तर अधिक चिंतनीय आहे. यातील प्रत्येक पदाचा शब्दाचा आशय अतिशय सखोल, अर्थभारित आणि स्वानुभूतीदर्शक आहे. आपली कृतज्ञतेची भावना दर्शविताना पुढे अर्जुन भगवंतांना सांगतो की मी आपल्या प्रसादाने लाभलेल्या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ अज्ञान हे शिल्लक राहू दिले नाही. म्हणजेच मोहाची आता आत्यंतिक निवृत्ती झाली आहे. मी आपल्या स्वरूप प्राप्तीने कृतकृत्य झालो आहे. अर्थात देह तादात्म्य नाहीसे झाले. म्हणजे प्रिय अप्रिय शोक मोह द्वंद्वे थोडीशीही स्पर्श करीत नाही. असा अर्जुनाने कृतकृत्यतेच्या पूर्णत्वाचा अनुभव ठामपणे तरीही अतिशय लढिवाळपणे व्यक्त केला आहे. अर्जुन पुढे सांगत आहेत की ज्याचा आपल्याशी संबंध आला असता संसारबंध नाहीसा होतो, ज्याच्या आशेनेच इतर सर्व आशा नाहीशा होतात व जे भेटले असता आपले आत्मस्वरूपाचे ठिकाणे सहजच सर्वत्र भेटते. आपण माझी सद्गुरुमूर्ती आहात आणि आपण एकत्व भावाला सहाय्य करीत आहात. आपल्या कृपेने शिष्य आपल्याच स्वरूपाने ब्रह्मरूप झाले असता, त्याची पापपुण्यात्मक सर्व कर्मे नाहीशी केली असता, गुरु इच्छेनुसार आपली केवळ निस्सीम सेवा करावी एवढेच काय ते कर्तव्य उरते. मला आपण ब्रह्मरूप देऊन थोर उपकारच केले आहेत. कारण यापूर्वी आपल्या व माझ्या एकरूपतेच्या आड मिथ्या भेदभावाचे कवाड होते, ते आपण नाहीसे करून माझे सेवासुख गोड करून घेतले. यापुढे भगवन सर्व देवांचे राजे जे तुम्ही, ते मला आपण जी आज्ञा कराल ती मला मान्य आहे. अर्जुनाचे हे उत्तर ऐकून भगवंतांना कोण आनंद झाला असेल? त्यामुळे भगवंत सुखाने अतिहर्षाने प्रेमाने मनोमन नाचू लागले आणि म्हणाले की या विश्वाचे फळ साध्य जो मी, त्या मला अर्जुन हेच एक मनासारखे फळ लाभले आहे. पूर्ण चंद्राला पाहून क्षीरसागराला देखील आनंदाचे भरते येतेच ना. या अशा हृदयस्थ खुणांनी भगवंत श्रीकृष्ण व अर्जुन यांचे स्वरूप ऐक्य पाहून तिकडे संजय देखील आनंदाने तल्लीन झाला व मनोमन म्हणाला की राजा धन्य आहे. देवांनी आपला मनोभाव अर्जुनाजवळ व्यक्त केला. पुढे संजय धृतराष्ट्रास म्हणत आहे की हे राजन, आपले भाग्य किती थोर आहे हो. महर्षी श्री व्यासांनी आपणास आत्मज्ञान प्राप्त करून दिले म्हणून आपण एका अनर्थ परंपरेतून रक्षिले गेलो. आज जगातील एकही पदार्थ
आपण चर्मचक्षू नसल्यामुळे पाहू शकत नाही. अशा स्थितीमध्ये आपल्याला अतींद्रिय विषयक जी ज्ञानदृष्टी ती भोगण्याच्या व्यवहारात योग्यतेत सहज आणले आहे. आणि माझ्याबद्दल म्हणायचे झाले तर मी एक केवळ रथांच्या घोड्याची परीक्षा करण्यासाठी आपण मला ठेवलेले. अशा त्या मला आज भगवान कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद ऐकण्याचा लाभ झाला. त्यात ती वेळ तर प्रत्यक्ष युद्धाची, अतिशय आणीबाणीची आणि अटीतटीची अशी ही वेळ. दोन्हीही पक्षाकडील योद्धे जणू काही आपण आज नष्ट झालेलो आहोत अशा वीरश्रीने युद्धास तयार झालेले आहेत. जय पराजय कुणाचाही झाला तरी तो आपलाच अशी भावना त्यांच्या मनात आहे. अशा या युद्धप्रसंगी माझ्यावर केवढा हा अनुग्रह की हा ब्रह्मानंद मजसी भोगवीत आहे असे आत्यंतिक प्रेमाने बोलला खरा, परंतु दगडास जसा पाझर फुटत नाही त्याचप्रमाणे राजा धृतराष्ट्राच्या मनावर काही एक परिणाम न झाल्यामुळे तो स्वस्थच बसून होता. तरी संजय ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झाल्यामुळे पुढील वृत्तांत सांगतच राहिला. तो पुढे सांगू लागला की पूर्व समुद्र किंवा पश्चिम समुद्र हे नासामुळे भिन्न असले तरी उदकाच्या दृष्टीने एकच आहेत. तसेच भगवंत आणि अर्जुन देहदृष्टीने वेगळे असले तरी अंतरात्म्याने ते एकच आहेत. तो देवांचा देव हा भक्तांसाठी विचार करून ज्या आपल्या स्वरूपात पाहत होता, तर अर्जुन देखील आपल्या स्वरूपात देवाला व आपल्यालाही पाहत होता. आता हे दोघे भेदरहित झाले तर प्रश्नोत्तरे कशी बरे व्हावीत? दोन दिवे समोरासमोर असतील तर कोण प्रकाशक आणि कोणता प्रकाश्य समजावा बरे? दोन नद्यांचे प्रवाह एकमेकांमध्ये मिसळत असताना त्यांना प्रतिबंध करण्यास मध्ये जर मीठ उभे राहिले तर मिठाची जसे एका क्षणात पाणी होईल तशीच माझी अवस्था झाली आहे असे संजयास वाटले. त्याचे अष्टसात्विक भाव दाटून आले. अंगास कंप सुटला. शरीर संकोचित झाले. स्तब्धपणा आला. अद्वयानंदाच्या स्पर्शाने डोळ्यांना जणू काय पाझरच फुटला. या सुखाची जात अशी आहे की त्याच्या योगाने आपोआप शांती धरते. त्याचे भरते आपोआपच ओसरून संजय पुढे सहजच देहभानावर आला. संजयास उपनिषदांनाही ठाऊक नाही असे गुह्य ज्ञान श्री व्यासांच्या कृपेने मिळाले होते. हिमालय पर्वतातील सरोवरे जशी चंद्रोदयाच्या वेळी स्फटिक मण्यासारखी तर सूर्योदयाच्या वेळी विरघळून पुन्हा द्रवरूप दिसतात, त्याप्रमाणे संजय पुन्हा देहभानावर आल्यावर श्रीकृष्णार्जुन संवाद आठवून चित्तात व पुन्हा तो त्याचे सुखामध्ये निमग्न झाला. त्याने धृतराष्ट्रास विचारले की हे राजा, आपण श्रीहरीच्या विश्वरूपाला पाहूनही आपणास आनंद न होता स्वस्थ कसे काय राहू शकता? अर्थात याचाही काहीही परिणाम झाला नाही. परंतु संजय वारंवार हे श्रीकृष्ण हे श्रीकृष्ण म्हणू लागला. त्यावेळी धृतराष्ट्र त्यास म्हणतो की संजया, युद्धाची कथा न सांगता तू हा प्रकार काय मांडला आहेस? हे जे युद्ध सुरू झाले आहे त्यात जय कुणाचा होईल? आम्हा सैन्यबळाचा विचार करता दुर्योधनाचाच विजय होईल असे वाटते. परंतु तुझे भाकीत काय आहे ते सांग. राजाचे हे भाषण ऐकून संजय म्हणतो की चंद्र तेथे चांदणे, संत तेथे सारासार विचार, धर्म तेथे सुखप्राप्ती, त्याचप्रमाणे सर्व पुरुषार्थ जेथे स्वामींच्या योगाने सनाथ झाली आहेत, ते भगवान श्रीकृष्ण जेथे आहेत तेथे लक्ष्मी आहे. आपल्या अंगाने विजय स्वरूप श्रीकृष्ण ज्या पक्षाकडे आहेत त्या पक्षास विजय हा मिळावयाचाच आहे. स्वर्ग आणि मोक्ष ही दोन्ही पदे ज्याच्या अंकित आहेत असा श्रीकृष्ण भगवान व कमला लक्ष्मी ज्यास बाप व आई म्हणून प्राप्त झाली आहेत, तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत या प्राप्त व्हावयाच्याच. याहून वेगळे मी काही जाणीत नाही. देवाच्या प्रसाद सामर्थ्याने पार्थ समर्थ झाला आहे. पार्थ हा देवाहूनही समर्थ झाला आहे अशी स्तुती देवांना निश्चित आवडेल.
आणि पुत्राकडून मी सर्व गुणांमध्ये जिंकले जावे अशी बापास इच्छा असतेच. ती श्रीकृष्णाची इच्छा आज परिपूर्ण सफल झाली आहे. याकरिता कृष्ण कृपेने युक्त असलेल्या पार्थाचा विजय हा निश्चित आहे. जेथे लक्ष्मी तेथे तिचा पती भगवान श्रीकृष्ण व पंडुपुत्र अर्जुन हे तिघेही आहेत, तेथे विजय आहे आणि भरभराट देखील आहे. हाच विचार माऊली ओवीबद्ध करताना म्हणतात की, म्हणवणी जेथ श्री तेथे श्रीमंतू, म्हणवणी जेथ श्री तेथे श्रीमंतू, जेथ तो पंडूचा सुतू. म्हणवणी जेथ श्री तेथे श्रीमंतू, जेथ तो पंडूचा सुतू, तेथ विजय समस्तू अभ्युदयो तेथ, तेथ विजय समस्तू अभ्युदयो तेथ. आजची सेवा संत श्री माऊली चरणी अर्पण. जय जय श्री राधे कृष्ण. धन्यवाद.